फ्रेंड्स, मी रुपाली. आज आपण 36 इंचेस प्रिन्सेस कटचं कटिंग बघणार आहोत. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. बट जस्ट बिफोर पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओच्या शेवटी खूप इम्पॉर्टंट टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. पूर्ण उंची प्लस 1 इंच सर्व मेजरमेंट स्क्रीनवर दिलेली आहेत. सो फ्रंट आणि बॅक पार्टचं कटिंग करताना पूर्ण उंची प्लस 1 इंच ॲड करून आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आपण शोल्डरची लाईन ड्रॉ केली आहे आणि हुक लूक पट्टीसाठी अर्धा इंच एवढं शिलाई मार्जिनची लाईन ड्रॉ करून घेत आहोत. सो हा ब्लाऊज फिटिंगला खूप परफेक्ट आणि छान बसतो. तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार थोडेसे चेंजेस करून हा ब्लाऊज शिवू शकता. आपण जी पण मेजरमेंट ॲड करणार आहोत ते हुक लूक पट्टी अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून ॲड करणार आहोत. सो 5.25 इंच शोल्डर घेतला आहे. तुम्ही जास्त पण घेऊ शकता तुमच्या मेजरमेंटनुसार. आर्महोल लाईन ड्रॉ करून घेतली. आर्महोल आहे 5.5 इंच म्हणजे 5.75 इंच. ॲज पर 36 साईज आर्महोल 5.75 इंच. आणि आपण चेस्ट लाईन ड्रॉ करून घेतली. छातीचा चौथा भाग म्हणजे 36चा चौथा भाग हा 9 इंच आहे. पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. कंबर 8 इंच, 1 इंच टक्स, 1.5 इंच शिलाई मार्जिन. फिटिंगची लाईन ड्रॉ करून घेतल्या. आता आर्महोल राऊंड म्हणजेच मुंडा 1 इंचावर घ्यायचा आहे. प्रिन्सेस कटमध्ये कोणत्याही साईजचा ब्लाऊज असला तरी आर्महोल राऊंड 1 इंच घ्यायचा आहे आणि कर्वच्या साहाय्याने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. आपण बॅक साईडचा मुंडा ड्रॉ करत आहोत. फिटिंगच्या साईडला 1/2 इंच क्रॉसमध्ये जाऊन आपल्याला एक निमुळता शेप द्यायचा आहे. 2 इंच गळा रुंदी, गळ्याची उंची आणि आपण गळ्याचा बॉक्स ड्रॉ करून घेतला. आता एक फॉर्म्युला सांगते जो टक्स पॉईंट कसा कॅल्क्युलेट करता. तुम्ही बॉडीवर सुद्धा मेजर करू शकता. जर तुमच्याकडे बॉडी मेजरमेंट नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा टक्स कॅल्क्युलेट करू शकता. सो फुल बस्ट फुल बसचा चौथा भाग प्लस 1 इंच असा फॉर्म्युला आहे. सो 38चा चौथा भाग 9.5 इंच आणि त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपलं प्रॉपर टक्स हा 10.5 इंच येत आहे. पण आपल्याला 10.5 इंच टक्स नाही घ्यायचा आहे. त्यामध्ये अर्धा इंच मायनस करायचा आहे. सो आपला टक्स पॉईंट झाला 10 इंच आणि अर्धा इंच मायनस का केलं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच पुढे सांगेन. सो आता शोल्डरच्या मिडलपासून आपण टक्स पॉईंट ड्रॉ करून घेऊया आणि टक्स लाईन ड्रॉ केली आहे. आता आपल्याला टक्ससाठी एक फॉर्म्युला आहे. फुल बसचा 10वा भाग आपल्याला जो टक्स लाईनवर एक टक्स घ्यायचा असतो तो फुल बसचा 10वा भाग म्हणजे 38चा 10वा भाग किती येतो 3.8. किंवा एकदम सोपी आयडिया म्हणजे जी फुल बस्ट आहे त्यामध्ये बरोबर एक पॉईंट द्यायचा म्हणजे बरोबर सेमच आन्सर येतं. सो 3.8 म्हणजेच 4.25 इंचावर मार्क करून घेतलं. आता आपण आर्महोल राऊंड मेजर करून घेऊया. 8.5 ते 8.25च्या मधोमध आलेला आहे. सो आपल्याला जो काही आपला आर्महोल राऊंड येणार आहे त्याचा हाफ करायचं आहे. सो 4.25 इंच एवढा हाफ आलेला आहे. आणि आपल्याला टक्स लाईनच्या खाली 3.5 इंच किंवा 3.25 इंचवर मार्क करून घ्यायचं आहे. साईजनुसार जर स्मॉल साईज असेल तर 3.25 इंच घ्या. जर मोठी साईज असेल तर तुम्ही 3.5 इंच घेऊ शकता. आणि आपल्याला स्केल अशी ठेवायची आहे की दोन्ही पण पॉईंट एका स्केलवर क्रॉसमध्ये यायला पाहिजेत. आणि आपल्याला तिथून डॉटेड लाईनवरून लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे जी आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देणार आहे. ही लाईन आपल्याला मुंड्यातून बाहेरच्या साईडला ड्रॉ करून घ्यायची आहे. डॉटेड लाईनवर आपल्याला एक इंचाचा टक्स घ्यायचा आहे. तुमचं मेजरमेंट किती आहे असो तुम्हाला कंपल्सरी 1 इंचाचा टक्स घेऊन लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. वरच्या साईडला लाईन जोडून घ्यायची आहे. आणि बॉटमला दोन्ही पॅरलल लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत.
सो आता असं प्रिन्सेस कटचं आपलं बेसिक कटिंग झालं आहे. पार्ट ए आणि पार्ट बी तयार झाला आहे. गळ्याच्या साईडला 1/2 इंच क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. जर तुमचे शोल्डर उतरत असेल तर हे तुम्ही करू शकता. आपल्याला मुंड्यावर पण एक लाईन आतमध्ये मार्क करून घ्यायचा आहे आणि फिटिंगच्या साईडला 1/2 इंच क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि आपण रेड पेनने जे शेड करत आहोत ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हा प्रिन्सेस कटचा टक्स आहे मेन. सो आता आपण ॲज इट इज कट करून घेऊया. आता आपण आतील मुंड्याला शेप देऊन घेऊया. आतील मुंडा हा 1/2 इंचावर म्हणजेच बाहेरील मुंड्यापासून 1/2 इंच आतमध्ये घ्यायचा आहे. आतील मुंडा 1/2 इंच आणि बाहेरील मुंडा 1 इंचावर मार्क करून घेतलेला आहे. आणि आपल्याला हा जो आतील मुंडा आहे किंवा आतील आर्महोल राऊंड आहे तो आपल्याला डायरेक्ट फॅब्रिकवर कट करून घ्यायचा आहे. कुठेही पेपरवर कट करून घ्यायचं नाही. सो मी रेड पेनने आतील मुंडा ड्रॉ करून घेत आहे. आता आपण बॅक पार्टचं कटिंग बघणार आहोत. सो जो फ्रंट पार्ट आहे त्याचं फक्त हुकलूक पट्टीचं शिलाई मार्जिन आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि ॲज इट इज बॅक पार्ट ड्रॉ करून घ्यायचा आहे. फ्रंट आणि बॅक सेमच असतं उंचीमध्ये. असं केल्याने आपला वेळ वाचतो. तुम्ही पाहू शकता शोल्डर 5.25 इंचावर मार्क झालेला आहे आणि मुंडा 5.25 इंचावर. आणि आपण मुंड्याची लाईन ड्रॉ करून घेतली आणि फिटिंग 1.5 इंच, कंबर 1 इंच, टक्स सेम मेजरमेंट आलेला आहे ॲज इट इज. हा डीप नेक ब्लाउज आहे. सो आपल्याला मागचा गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि बॅक साईडचा टक्स हा गळ्याच्या 1 इंच खाली देऊन घ्यायचा आहे. आणि फिटिंगच्या साईडला 1/2 इंच क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. सो आपलं बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. गळ्याच्या साईडला शोल्डर उतरत असतील तर तुम्ही क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून घ्या. अजिबात गळा उतरणार नाही. आणि फिटिंगच्या साईडला 1/2 इंच खाली पाहू शकता 1 इंच मुंडा बरोबर परफेक्ट आला आहे. सो आता आपण प्रिन्सेस पार्ट कट करून घेत आहोत. फ्रंट गळा कट केला. आता प्रिन्सेसचा टक्स आणि फिटिंगच्या साईडचं 1/2 इंच मार्जिन. सो आपलं बेसिक ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. सो आता आपल्याला प्रिन्सेस कटोरी शेप इन्क्रीज करून घ्यायचा आहे, वाढवून घ्यायचा आहे. त्यासाठी अस्तरच्या फॅब्रिकवर आपल्याला ॲज इट इज प्रिन्सेसचा शेप आहे पार्ट बी छापून घ्यायचा आहे. फिटिंगचं आणि टक्स लाईनचं आणि आतील मुंड्याचं मार्क करायला विसरायचं नाही. फिटिंगची लाईन ड्रॉ करून घेतली, टक्स पॉईंटची लाईन ड्रॉ करून घेतली आणि आतील मुंड्याच्या शेपला सुद्धा मार्क केलं. आता मी एक फॉर्म्युला सांगत आहे. तुमची जी काही साईज आहे तुम्ही हा फॉर्म्युला यूज करून ब्लाऊज शिवू शकता. सो फुल बसचा 4था भाग मायनस वजा फुल बसचा 4था भाग वजा चेस्टचा 4था भाग म्हणजे आपला जो छातीचा पूर्ण घेर आहे त्यामधून अप्पर चेस्ट वजा करून घ्यायची आहे आणि 1/2 इंच ॲड करायचा आहे. असा हा फॉर्म्युला आहे. सो 38 आपली फुल बस्ट आहे त्याचा 4था भाग आणि 36 आपली छाती आहे त्याचा 4था भाग. ह्या दोघांची वजाबाकी करून 9.5 इंच मायनस 9 त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच ॲड करायचे आहे. सो 9.5 इंच मायनस 9 अर्धा इंच येतं आणि त्यामध्ये 1/2 इंच ॲड करायचं आहे. सो 1/2 इंच प्लस अर्धा इंच 1/4 इंच येतं. सो आपला जी टक्स लाईन वाढवायची आहे आपल्याला, आपली कटोरीचा शेप आहे प्रिन्सेस कटोरीचा तो 1/4 इंचाने वाढवून घ्यायचा आहे. सो आपली टक्स लाईन 1.25 इंचने वाढवावी. बरोबर 1.25 इंचने आपण वाढवून लाईन ड्रॉ करून घेतली आणि टक्स पॉईंटपासून वरती 3 इंच आणि बॉटमला 3 इंच असा शेप देऊन घ्यायचा आहे. आपल्या फुल बसचा आपण शेप देऊन घेतला आहे आणि अर्धा इंच एवढं शिलाई मार्जिन आपण ड्रॉ करून घ्यायचं आहे.
सो आपली प्रिन्सेस कटोरी परफेक्ट आलेली आहे. आता आपण जो पार्ट ए आहे तो आपल्याला व्यवस्थित जॉईंट करून बघायचा आहे, व्यवस्थित पुरत आहे की नाही. सो त्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला अटॅच करून पाहायचं आहे. सो जिथे आपण मुंड्यामध्ये कट केलेला आहे तिथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. बरोबर आतील शेपला जिथे आपण 1.25 इंच टक्स पॉईंट वाढवला आहे तिथून आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. पाहू शकता एवढं आपल्याला कमी पडत आहे मार्जिन. सो हे मार्जिन साधारण 1.25 इंच आहे. तुमचं जास्त पण येऊ शकतं, कमी पण येऊ शकतं. 2-3 वेळा चेक करून झाल्यानंतर आपल्याला पार्ट ए ॲज इट इज ठेवून घ्यायचा आहे आणि छापून घेऊया. आता हे जी हुकलूक पट्टीचं शिलाई मार्जिन आहे ते पण आपण ड्रॉ करून घेऊया. आपल्याला 1.25 इंच ए पार्ट कमी पडत आहे प्रिन्सेस कटोरीसाठी. सो हुकलूक पट्टीच्या साईडला ॲज इट इज आपल्याला 1.25 इंच लाईन मार्क करून घ्यायचं आहे आणि 1.25 इंचमध्ये 1/2 इंच ॲड करून 1 इंच होतं ते आपल्याला जिथे आपण प्रिन्सेस कटोरीचा शेप जॉईन करतो तिथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तुमचं जास्तसुद्धा असू शकतं, कमीसुद्धा, जे काही असेल त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच ॲड करायचं आहे. सो हुकलूक पट्टीच्या साईडला 1.25 इंच आणि जिथे प्रिन्सेस कटोरी जॉईन करतो तिथं 1 इंच असं मार्क करून एक्सटेंड करून घेतली आपण आणि अर्धा इंच एवढं शिलाई मार्जिनची लाईन ड्रॉ करून घेतली. सो आता आपण कटिंग करून घेत आहोत. तर तुम्ही अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. प्रिन्सेस कटोरीचे फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. सो आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की दोन्ही पार्ट इक्वल आहेत की नाही, एकदम परफेक्ट एकमेकांना पुरत आहे. तर थोडंसं जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम होत नाही. अशा पद्धतीने आपण पार्ट ए आणि पार्ट बी व्यवस्थित तयार केला आहे. सो आता आपण स्लीव कटिंग बघणार आहोत. स्लीव कटिंग करण्यासाठी आपल्याला बॅक पार्ट घ्यायचा आहे आणि त्याचा आर्महोल राऊंड मेजर करून घ्यायचा आहे. 9 इंच एवढा आर्महोल राऊंड आलेला आहे. सो आपल्याला बाही रुंदी 9 इंच घ्यायची आहे किंवा आपला छातीचा चौथा भाग सुद्धा 9 इंच येतो, तुम्ही ते घेतलं तरी चालेल. आणि बाही रुंदी आपण लाईन ड्रॉ करून घेतली. सो आता आपण बाहीच्या उंचीचं मार्किंग करत आहोत. पूर्ण उंची प्लस 1 इंच मार्क करून उंचीचं लाईन ड्रॉ करून घेतली. कॅप हाईट 3 इंच मार्क करून कॅप हाईटची लाईन ड्रॉ करून घेतली. 1.5 इंच आतमध्ये घेऊन क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून घेतली आणि ही लाईन मिडलमध्ये फोल्ड करून मार्क करून घेतलं आणि ह्या मार्कमध्ये 1.25 इंच असं अंतर येईल. व्यवस्थित दोन्ही साईडला इक्वल मार्किंग करून घेतलं आणि 1 इंच आणि आतल्या साईडला 1.25 इंच करून टेप मिडलमध्ये फोल्ड करून घेतला आणि 1 इंचावर पुन्हा मार्क करून आपण बाहेरील मुंड्याचा शेप देऊन घेतला. जसे पॉईंट दिले तसे स्ट्रेस करून घ्या आणि आता आतील मुंड्याचा शेप देऊन घेतला. ही बाही फिटिंगला खूप छान आणि परफेक्ट बसते. सो जसे व्हिडिओमध्ये स्टेप्स सांगितले आहे सेम फॉलो करा. सो बाहीला आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. बाही बॅक पार्टला परफेक्ट बसत आहे की नाही ते चेक करून घेऊया. अर्धा इंच एवढं शिलाई मार्जिन सोडून बाही अटॅच करून पाहूया बॅक साईडून. तर एकदम परफेक्ट बसली आहे. सो आता आपण आतील मुंड्याला शेप देऊन घेऊया, म्हणजे शिवताना आपल्या लक्षात राहील की आपल्याला हा पार्ट कट करून घ्यायचा आहे. सो आपण नॉचेस देऊन घेऊया आणि दोन्ही पण साईडला आपल्याला सेम शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे 1/2 इंच आतमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.